ऑन कॅमेरा बोला. बोल की. बोला की. बोल की. मी कॅमेऱ्यासमोर बोलतोस, तुम्ही बोला. कॅमेरा बंद असल्यावर काय केले बोलते साऊ. सगळ्यांना काय वाटते माहिती, तुम्ही ते शांत आहेसा. शांत आहेच की. अजिबात काही बोलत नाही असं सगळ्यांना वाटते. किती गरीब आहेसा असं वाटते. प्रत्येकाच्याच घरात नसते तसं. नाही 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 काय बाकीच्यांचं पुरुष माप बोलतात. तुम्ही असं आव आणतायसा नुसतं. मी किती शांत आहे. काय नाही बे ना. काय आव्हान आहे ते आता. होय, एकदम हळू बोलायचं, जास्त आवाज मोठा करायचा नाही, म्हणजे लोकांना वाटते. हो शांत आहे तुम्ही. हा बघा इकडे बघा. कुणा तुलाच वाटते तसं. वाटते म्हणजे अनुभव आहे 17 वर्षाचा. वाटते. काय वाटते तुला. शांत नाही वाटते ना. इकडे बघ मग. इकडे बघ की जरा. काय वाटते तुला. शांत नाहीत की नाही. फक्त ह्यासनीच वाटते आणि शांत आहेत असं. कुठली तरी गोष्ट मनाविरुद्ध झाली कि मग अवतार बघायला पाहिजे. हा शंकराचा तिसरा डोळा उघडल्यावानी. चला जाऊ. जा ना. काय करायचं चाललंय. जाऊ आणणार. राहून दे. आपण भात उकडायचं आणि खायचं. भात उकडून काय खातेस. चपात्या खायची नाही, भात उकडायचं खायचं. तिला कॅमेरा चालू आहे म्हणून काय बोलणार झालं बाळ. नाहीतर लेट म्हणून मारले, आता नाटा म्हणून मारले. सुतरा झाली. मारा उघ्या ऑन कॅमेरा एखादा टोमना मारा उघ्या. आम्ही गरीब आहे. यांचा पोस्टर काढून लावायला पाहिजे बरे. कागल मधील सगळ्यात गरीब माणूस. चला जाऊ का. मी जावा. जावा की. मोबाईल दे की. कशाला. मग ह्याच्यासाठी मग मोबाईल घेतो म्हणा तुम्ही. घ्या की मग. घेणारच आता द्यायला. घ्या गणपतीला घ्या. 50,000चं घ्या. 50,000चं घेऊन काय करू. ते तुला द्यायचं मग मी घेतो. मग घ्या की 50,000चं. 50,000चं मला देणार. मग द्या नको. आता बायकोला द्यायचं नाही, कोणाला द्यायचं. विवो अगं डायरेक्ट का नाही पप्पा. आयफोन 15 डायरेक्ट. किती वर्ष. 12-13 वर्ष का 15 वर्ष. कीपॅडचा पण मिळाला नाही. मग घे की. तुला आयफोन देणार. घेणार की. त्यात घेता. आईचा आणि बाबाचा नकोच मला. हाय तो साधा बरा आहे. काय करायचा. 50,000 मध्ये बी ऐकायचंच आहे, 10,000 मध्ये बी ऐकायचं आहे. दोन्ही आपणच बोलते. त्यात वेगळं आहे. हा काय तर तुम्हाला माहित, आम्हाला काय माहित आहे. हे घ्या जावा. मी पण वाचाय बसतो. बंद कर की मग तेव्हा जाणार त्याने. पेमेंट केव्हा येईल आपलं. माझं पेमेंट केव्हा येईल. येईल की पुढल्या महिन्यात. खरंच काय. खरंच की. किती डॉलर झालेत आता माहितीये ना. $38 झाले ना. मग अजून लय लांब. अजून $100च्या वर. $100 पाहिजे. आज दोन्ही पण दळप केली. गव्हाचं एक 10 किलो दळप केलं आणि त्यानंतर ज्वारीचं एक 4 किलो दळप केलं. कारण दोन्ही दळपं असले की मग एक 15 दिवस तर आपल्याला कोणतंही टेन्शन नसतं. आणि कांदा बटाटोचा टेम्पो आलेला होता, तर 50 रुपयाला 2.5 किलो कांदे, म्हणजे 100 रुपयाला 5 किलो कांदे. पण 50 रुपयाचेच घेतले, कारण जास्त घेतले तर उगाच खराब होतात. आणि 100ला 3 किलो बटाटा, तर 50 रुपयाचा 1.5 किलो बटाटा घेतलेला. आणि जेवायला मी घेतलं संध्याकाळी, आणि याला पापड पाहिजे झाले. मग म्हटलं आणि जेवण तसंच ठेवलं आणि त्याला पापड तळून दिलं. हे पापड आहेत ते मे महिन्यात आईच्या इकडे केलेले पापड आहे. शुभ सकाळ. शुभ सकाळ. हा अजून म्हणा की शुभ सकाळ. म्हणत नाही सा. शुभ सकाळ. कुणाला. सर्वांना. कुठला वार आहे आज.
हा शुक्रवार आहे. काय सांगायला बेस्तरवार आहे आज. हा बेस्तरवार. बेस्तरवार म्हणजे कुठला? गुरुवार. मग आणि काय निवांत आहेसा? राजे माणसं तुम्ही. हे की नाही, 8 तास काम केलं की पगार मिळतो. आम्हाला दिवसभर काम केलं असं तर कोण पगार देत नाही. हा देते. अगं काय सांगायलायस, पूर्ण गल्ला देते सर. तुझ्याकडे जायचं माझ्याकडे काय आहे? असून काय करायचं, ATM तुमच्याकडे असते. कुणाला सोडू आता? का आणायच जात नाही म्हणलं, सोडायचा प्रश्नच काय येतोय. ATM पण आणाय. हा मग आम्ही कामगार लोक. काय सांगा तुम्ही दुःखी आहे जा. टेन्शनच की सर. कसलं टेन्शन? पैसे आले तरी बी टेन्शन, संपलं तरी बी टेन्शन असतं. पैसे संपणार की, पैसे कधी राहिलेत? तुझं बरं आहे बघ, निवांत, टेन्शन नाही. नाक बघा ते बंड्या. त्यानंतर आज ज्या घेवड्याच्या शेंगा होत्या त्याची भाजी मी आज डब्याला सकाळी स्त्रीला बनवणार होती. हे आलेले आहेत आता कामावरून आणि अजून देवपूजा वगैरे माझी व्हायची आहे. पण आधी म्हटलं हे लुटून वगैरे काढत दिडकीच्या शेंगा भाजून घेऊया आणि त्यानंतर मग देवपूजेला बसूया. मग लुटून वगैरे काढत दिडकीच्या शेंगा ज्या होत्या त्या भाजून घेतल्या आणि त्यानंतर महाराजांना आज गुरुवार असल्यामुळे अभिषेक घालून घेतला. दही वगैरे काही नव्हतं, फक्त दूध आणि साखर मिक्स करून अभिषेक घातलेला आहे आणि महाराजांची पूजा केलेली आहे. आणि साधी सिंपलच अशी मी आज दिडकीच्या शेंगाची श्रावण घेवडा त्याची भाजी बनवलेली आहे. आता याला प्रत्येकजण वेगवेगळ्या नावाने ओळखत असतील. आमच्या इकडे तर श्रावण घेवडा असं याला म्हणतात. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ गुरुवार सर्व ताईंना. आणि आत्ता माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत. डबा वगैरे तिला स्त्रीचा स्वयंपाक वगैरे झाला आहे. भांडी थोडीशी आहेत ती पडलेली आहेत. आता आधी वाचन करून घेते, कारण काल पण वाचन झालेलं नाही आपलं, त्यामुळं वाचन आधी करून घेते आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात. कपडे वगैरे धुवायचे आहेत अजून, देवपूजा जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. सडा रांगोळी वगैरे सगळी झालेली आहे. आणि नवनाथचं वाचन आपलं खूप राहिलेलं आहे आणि जर अडचण वगैरे आली तर माने अवघड होणार आहे. त्यामुळे आधी सगळं ते कंप्लीट करून घेते. आता बघूया, सकाळी 3-4 अध्याय, संध्याकाळी 3-4 अध्याय असं म्हणजे वाचून ते कंप्लीट करायचं असं मी ठरवलेलं आहे. कारण आपलं शिवलीला अमृतचं पारायण काल संपलेलं आहे, त्यामुळे संध्याकाळचं वाचन काय नाही आहे. मग आता हेच सकाळ संध्याकाळ वाचून संपवायचं आहे. कारण या 4-5 दिवसात हे कवर करावं लागणार आहे आपल्याला. चला, आज मी दिडकीची भाजी केली आणि ती भाजी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. गडबडीत म्हणजे राहूनच गेलं ती. काय नाही, दिडकीच्या शेंगा थोड्या जून पण होत्या आणि थोड्या कवळ्या पण होत्या, दोन्ही मिक्स होत्या. त्यामुळे चटचट भाजून घेतल्या तव्यावर आणि कांदा, टोमॅटो, जिरं मोहरी घातली, चटणी, हळद, हिंग थोडा घातला आणि फोडणी मारली. पण भाजून आधी घ्यायच्या तव्यामध्ये. असं पूर्ण डाग उठूसपर्यंत त्याला भाजून घेणं हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मग पाणी घालून, थोडंसं पाणी घातलं, शेंगदाण्याचं कूट घातलं आणि तयार केली भाजी. अशा पद्धतीने सिंपलच भाजी केलेली आहे. घेवड्याची भाजी आज केलेली आहे, श्रावण घेवडा. आज गुरुवार पण आहे, त्यामुळे म्हटलं करूया, महाराजांना नैवेद्य पण दाखवता येईल. कारण महाराजांना घेवड्याची भाजी जी असते ती खूप आवडते.
त्यामुळे आज बनवलेले आहे. त्या निवद पण दाखवता येईल म्हटलं आणि आपल्याला पण खाता येईल. चला वाचायला सुरुवात करूया. 10 ते 10:15 वाजलेले आहेत. उठायला आपल्याला 12 वाजतील. स्तार्षो हारिष्ट नेमिहा स्वस्ति न बृहस्पती ददातु. ओम शांती हा शांती हा शांती हा. उत्कंठा होती. तो जाईल तिथे मच्छिंद्रांबद्दल चौकशी करत होता. जाता जाता तो गौड देशात हेलापट्ट नगरात गेला. तेथे द्वारपाल होते. त्यांना गोरक्षाने विचारले, या नगरात मच्छिंद्रात आले होते का? तेव्हा द्वारपाल कासे असे करावा, आता शिष्य आहेत जवळी. दुपारचं वाजलेले आहेत 2 मैत्रिणी आणि आत्ता सगळी कामे आवरलेली आहेत. जेवले पण मी. एक रग धुवायचा होता तो धुतलाय आणि पाऊस पडायला लागलाय. म्हटलं खूपच असं म्हणजे खूप दिवस झाले धुतलेलं नव्हता म्हणून म्हटलं धुऊया. हे आले, हे जेवले, झोपले आणि वाचून उठायला 11:30 वाजलेले मला. अध्याय खूप मोठे आहेत त्यामुळे वाचायला खूप वेळ लागतो. आणि आजच्या अध्यायामध्ये सुद्धा खूप छान म्हणजे कथा होत्या. जालंधरनाथ असतात. त्यांना एक राजा असतो. तो त्याची आई म्हणजे जालंधरनाथांची शिष्य असते आणि ती त्या त्या राजाची आई शिष्य असते आणि राजाला काय म्हणते, या संसाराच्या मोहमायातून तू दूर होऊन ते जे हे आहेत योगी पुरुष आहेत त्यांचं तू म्हणजे हे शिष्य हो असं म्हणत्या आणि त्यांच्याकडून तू शिक्षा वगैरे घे, काहीतरी शिक असं म्हणत्या. पण ते राजाला पटतं, पण त्याच्या ज्या पट्टराणी असतात त्यांना पटत नाही. मग त्यातली एक पट्टराणी राजाला नको ते शिकवते आणि राजा जालंधरनाथांना ती घोड्याची लीद वगैरे असते त्याच्या खाली पुरून ठेवतो. तर अशी कथा होती आणि म्हणजे छान कथा आहेत त्या सगळ्या. अध्याय खूपच मस्त आहेत. आज आपले 17 अध्यायपर्यंत झालेले आहेत. आता संध्याकाळी 3 अध्याय वाचला म्हणजे 18, 19, 20 पर्यंत होता म्हणजे निम्मा ग्रंथ होतो आपला. अजून 20 अध्याय आहेत. खूपच वेळ लागला वाचायला कारण अध्याय खूप मोठे आहेत आणि वेळ पण लागतो वाचायला. त्यामुळे पण वाचायला आलं की एकदम मन असं तल्लीन होतं कारण की आपण म्हणजे त्या कथा एवढ्या छान आहेत की त्यात आपण रमत जातो. आणि कपडे बघू शकता. आज रग धुतल्यामुळे थोडे कपडे मी इथं घातलेले आहेत. तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.